दिव्यांग बांधवांनी दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी दिव्यांग वेबसाईटमध्ये बदल. प्रहार क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंढे. जालना. दिव्यांग बांधवांनी दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी दिव्यांग वेबसाईटमध्ये बदल करण्यात झाला. यामध्ये मोबाईल नंबर, ब्लड ग्रुप, कास्ट प्रमाणपत्र भरून महा ई सेवा केंद्राकडे द्यावा. अर्धवट माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय घेणार नसल्याचं प्रहार आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहन मुंढे यांनी दिनांक 14 मे रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं आहे. यावेळी प्रहार आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष शंकर शिरगुळे, संगीता बोंद्रे, रामेश्वर शिंदे आदींची उपस्थिती होती. दिव्यांगाच्या संदर्भात खूप महत्त्वाचा विषय बोलायचा आहे आणि तुमच्या प्रेसच्या माध्यमातून, इलेक्ट्रिकल मीडियाच्या माध्यमातून मला तो आज पब्लिकपर्यंत जाईल या हिशोबाने. आणि तुमचं चॅनल जे दिव्यांग बघतील त्यांना एक सांगण्याचं खूप महत्त्वाचं सांगायचा विषय असा आहे की जे आपण ऑनलाईन करतो, ज्यांना नवीन दिव्यांग प्रमाणपत्र काढायचं आहे, तो व्यक्ती महासेवा केंद्रावर गेल्यानंतर आधार कार्ड व फोटो आणि सिग्नेचर देऊन मोकळा होतो. परंतु एक लक्षात त्यांनी घ्यायचं आहे की आता ह्या गेल्या महिन्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्राच्या वेबसाईटमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. आणि त्या बदलमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र ज्यावेळेस महासेवा केंद्रावर ऑनलाईन केलं जातं त्याच्यामध्ये तुमची ईमेल ID कंपल्सरी झालेली आहे, मोबाईल नंबर कंपल्सरी झालेला आहे, त्याच्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे तो कंपल्सरी झाला आहे, तुमची जात म्हणजेच कास्ट ती कंपल्सरी झाली आहे. आणि हे सगळं कंपल्सरी जर तुम्ही भरलं नाही तर तुम्ही तिकडून आल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर तुम्हाला तिथं डॉक्टर तपासणी करणार नाही. तुमचं जे महासेवा केंद्राहून ऑनलाईन केलं ते जर बरोबर नसेल तर ते तुम्हाला इकडून रिजेक्ट करून पुन्हा ऑनलाईनला पाठवणार आहे. त्यामुळे सर्वांनी एक आवर्जून लक्ष द्यायचं आहे की ईमेल ID, तुमचा ब्लड ग्रुप, तुमचा कास्ट हे सर्व तुम्ही व्यवस्थित भरायचे आणि हे महासेवा केंद्रावाल्याकडून भरून घ्यायचं आहे. स्वतः तिथं चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही जालन्याला या, अशी माझी सर्व दिव्यांग बांधवांना आव्हान आहे.